आमच्या विभागाने अनुभवलेले श्री मनोज पाटील साहेब अतिशय मितभाषी स्वभावाचे आणि तितकेच गाढे अभ्यासक 1995 ते 2020 पर्यंतचा सभागृह आम्ही अनुभवलेला आहे। शहर अभियंता विभागाशी संबंधित बाबींवर ज्या वेळी सभागृहात विविध मुद्दे उपस्थित व्हायचे, अगदी अटीतटीची परिस्थिती जरी निर्माण झाली आणि मनोज पाटील साहेबांवर त्या मुद्द्यांच्या संदर्भात त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने खुलासा करण्याची वेळ आली तर ते अगदी 2-3 वाक्यात खुलासा करायचे आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी केलेल्या खुलाशात सभागृहाचं समाधान व्हायचं, ही त्यांची खासियत होती। ज्या वेळी शहर अभियंता विभागाकडून त्यांच्याशी संबंधित प्रस्ताव रात्री उशिरापर्यंत यायचे त्या वेळेस मनोज पाटील साहेब कुठलाही किंतु परंतु न बाळगता आमच्या विभागात येऊन बसायचे, अगदी माझ्यासमोर। आणि माझ्याशीच नाही तर आमच्या सर्व स्टाफशी ते अगदी आत्मीयतेने तेवढ्याच सौहार्दतेने ते बोलायचे। आणि त्याचं विशेष असं की ते जरी मितभाषी असले तरी बोलण्याच्या ओघात खूप काही बोलून जायचे आणि एक अशी शब्दांची मागा आपण कधी व्हायचं हे आम्हाला कळतही नव्हतं। त्यांच्या बोलण्यात विशेष म्हणजे मी कधी नसायचा। गोविंद स्वामी आपले यांच्या कीर्तनामध्ये आम्ही 21/10/92 म्हणजे एकाच दिवशी कनिष्ठ अभियंता म्हणून एकाच दिवशी महापालिकेत जॉईन झालो आणि त्याच्यानंतर आज ते निवृत्त होत आहेत आणि ती सेवा पण बऱ्याचदा सोबत एकाच भागामध्ये झालेली आहे, कनिष्ठ अभियंता म्हणून। त्याच्यानंतर पाणी पुरवठा आपण महापालिकेकडे पाणी पुरवठा आल्यानंतर आम्ही डेप्युटी मेयर दोघं होतो, त्याच्यामध्ये मनोज पाटील सर आणि मी, आम्ही दोघं डेप्युटी मेयर पाणी पुरवठा म्हणून काम केलं। त्याच्यानंतर कार्यकारी अभियंत्याचा प्रमोशन झाल्यानंतरही माझ्याकडं पाणी पुरवठा त्यांच्याकडं मला आणि त्याच्यानंतर आता ते अतिरिक्त शहर अभियंता झाले त्यावेळी मी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा म्हणजे असा त्यांच्याशी महापालिकेत म्हणजे पहिल्या 31 वर्ष संबंध राहिलेला आहे। म्हणजे असं महापालिकेत असूनही बऱ्याचदा होतं की काही संबंध जास्त राहत नाही, पण ह्या आणि त्यांच्यासोबत एवढे वर्ष महापालिकेत काम करण्याची संधी मिळाली। अतिशय मनमिळावू स्वभावाचे मितभाषी जसं मॅडमने सांगितलं तसं आणि चांगल्या स्वभावाची आणि मेहनती होते, खूप सिन्सिअरली काम करणारे। त्यांच्या खूप चांगली त्यांची सेवा महापालिकेला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांना असं वाटत नाही की ते सेवानिवृत्त होत आहेत। बऱ्याचदा वाटतं की त्यांच्या अजून असं सेवा असेल, कारण आम्ही माझ्या अजून आहे अजून 2 वर्ष, पण ते आम्ही सोबत असलो तरी ते अगोदर होत आहेत, पण ते वाटत नाही निवृत्त होतात असं। तर त्यांचं आता पुढील आयुष्यासाठी आरोग्यमय जावं हेच त्यांना शुभेच्छा आहे। त्यांना ज्यांचा सत्कार आहे त्यामधील प्रामुख्याने अतिरिक्त शहर अभियंता पदावर कार्यरत मनोज पाटील साहेब, हरिभाऊ खोसे, कल्पना गोसावी, जयश्री विगाटे, अंजली केनी, महेंद्र कुमार सोनावणे, पौर्णिमा प्रकाश परांजपे, गौरी सुधीर केनी, अनुसया सदाशिव खराडे, विजय बाळू पाटील या आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आहेत आणि उपस्थित सर्व माझे जे बांधव आणि बंधू भगिनींनो आज उपस्थिती आपण लावली प्रचंड मोठ्या ह्याच्याने या कार्यक्रमाला। खरोखर म्हणजे सांगावं असं वाटते की आता माझा संबंध इंजिनिअरिंग विभागाशी आहे। आम्ही फाउंडेशन स्टोन म्हणून लागलेलो 1992, जे शिंदे साहेब बोलले त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे। त्यावेळेला परिस्थिती महापालिकेची अतिशय म्हणजे दयनीय होती। खेडेगाव होते, इथे जी काही गावं वसलेली होती, बेलापूरपासून ते दिघा गावठाणं, त्यानंतर नोट काय हस्तांतरित नव्हतं आणि अशा परिस्थितीत विकल म्हणजे आज जो ठाणे बेलापूर आहे जो सिंगल रूट होता जाण्या येण्याचा आणि बसेस व्हिकल मिळतील त्या ट्रेनही नव्हती सुविधा। अशा परिस्थितीत आमचं हेड ऑफिस आपल्याला तर माहिती आहे, आपलं हेड ऑफिस
सेक्टर 11ला जे आहे जुनं बेलापूर भवन, तिथे आम्ही म्हणजे त्यावेळेला प्रशासकीय रमेश कुमार साहेबांसारखे स्ट्रिक होते आणि त्या कालावधीत आम्ही फायलीच्या पेजपासून ते सर्व प्रकारची जी कामं आहेत त्या म्हणजे झेरॉक्स हे ते स्टाफही नव्हता उपलब्ध, अशा परिस्थितीत इव्हन शहरापर्यंत साहेब पण त्याकडे गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीतून आम्ही कामं केलेली आहेत. इतरही स्टाफनी केलेले आहे. यामध्ये मी आता प्रामुख्याने ओळखत नाही, परंतु कोसे साहेब आहेत, सोनवणे आहेत, त्याच्यानंतर परांजपे आहेत, बरेचसे कराडे आहेत, ते इव्हन विजय बाळू पाटील, तर असे जी मंडळी आहेत यांनी देखील त्या परिस्थितीतून त्यावेळेला जे जॉईन झालेले होते त्या पिरियडला किंवा त्याच्या 2-3 वर्ष आणि अशा परिस्थिती आम्ही हे केलेले आहे, काम मेहनतीने केलेलं आहे. तर आज मला तसं आनंदही होतोय आणि दुःखही होतंय, कारण मनोज पाटील आणि आम्ही ठाण्यावरून आमचं येणं जाणं असायचं आणि माझे एकदम मैत्रीचे संबंध, कारण गावही थोडं 2 गाव सोडली का त्यांचं गाव लागायचं आणि नेहमी जाताना येताना आम्ही ठाण्यावरून येणं जाणं असायचं. पूर्वी तर सगळेच यायचे समजा ठाण्यावरून, परंतु आता रिसेंटच्या पिरियडमध्ये पण आज तुम्हाला सांगायची म्हणजे मला अभिमान वाटतो का खरोखर मैत्री असावी अशी, तर त्यांनी कधी कुणाला दुखून कधी काम केलेलं नाही, वस्तुस्थिती खरी सांगणार. त्यानंतर त्यांची जे म्हणजे सगळ्यांचे वेलविशर जसे असतात तर त्यांचे मोठ्या प्रमाणात या महापालिकेत वेलविशर्स आहेत, ज्यांना त्यांनी हेल्प केलेली आहे बऱ्याच प्रमाणात. मी तुम्हाला खाजगी सांगतो का कुणी खाजगी आयुष्य जरी शेअर केलं तरी ते प्रॉपर सल्ला देणार आणि त्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाला समजा आम्ही गेलो तर ते आवर्जून सांगणार वास्तवडे तुम्ही येणार आहे का, किंवा आमच्या जेवढे स्नेही मंडळी आहेत त्यांना शहर अभियंता साहेब आणि त्यांचेही संबंध म्हणजे त्या पिरियडला म्हणजे आमचा एक ग्रुप होता असा सिनियर लोकांचा आणि आम्ही ज्या वेळेला एकत्र असायचो मग कुठलाही निर्णय असो मग ते म्हणजे आता मागे पण सिंग साहेबांनी उदाहरण दिलेलं त्या सिडकोतले जे काय स्टाफ याचा होता इंजिनिअरिंग त्यालाही हे न करता जुमानता आपल्यातले प्रमोशन केलं आणि अशा प्रकारचं त्याला म्हणजे भले त्याचं ते ॲग्रेसिव्ह मूडमध्ये नसायचे पण त्यांचा पाठिंबा नेहमी असायचा आणि अशा परिस्थितीत म्हणजे एक मित्र त्यांची सेवानिवृत्ती होते तर मध्येच त्यांनी आम्हाला 2 दिवसापूर्वी सेंड ऑफची पार्टी दिली. येताना गुमास्ते माझ्याबरोबर होते, आम्ही विचार करत होतो तर त्यांनाही थोडंसं डिप्रेशनच्या एकदम हे झालं का बाबा 2 महिन्यांनी माझी आहे रिटायरमेंट. म्हणजे असे पुणे सहकारी सगळे जात असताना अक्षरशः म्हणजे आता शिंदे बोलले तर 2 वर्ष माझे राहिले तर माझेही समजा 5 वर्ष आहे, तर थोडा दीर्घ कालावधी आहे, परंतु यांचे जेव्हा ही कालावधी संपत आली तर ह्या वेळेला आम्ही खेळीमेळीत म्हणजे पूर्ण टेनर काढला आणि कॅप्टनशिपमध्ये सिटी इंजिनियर साहेबांचे देखील आम्ही चांगलं काम करून दाखवलं. त्यांनी देखील जबाबदारी चांगली पेलली, शहर अभियंत्यांची सगळ्यांना सामावून घेतलं. एवढं परिस्थितीमध्ये उन्हाळ्यातली गेल्या वर्षीच्या आपल्या कालावधीत पाण्याचा एवढा तीव्र समस्या होती. मी घरसुलीला होतो तेव्हा त्यांनी वेळोवेळी पर्सनल व्हिजिट केली का वाचवडे असं आहे काय काळजी नको करून पाणी मुबलक प्रमाणात. तर अशा प्रकारचं त्यांना नेहमी म्हणजे सहकार्य म्हणजे आणि बोललं ते शब्द पाळणारा व्यक्ती हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यांचं का जेव्हा ते बोलले तर ते करणारच म्हणजे असं एवढा विश्वासार्हता त्यांच्यामध्ये होती. तर अशा प्रकारचं त्यांचं हे होतं. त्याचप्रमाणे सांगायचं झालं आता सेकंड नंबर हरिभाऊ कोसे आमच्या बरोबर कोपर केलेला होते परिमंडळ 2ला. त्यांचाही स्वभाव तसंच नेहमी कायम धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे ते नेहमी कुठले ना कुठली ते सल्ले जेव्हा द्यायचे इतरांनाही तर त्यांचे सल्ले घेण्यासारखे होते. ते कामातही तत्पर असायचे. काही वेळेला काय अडचणी असल्या तर निसंकोचपणे विचारायचे. त्यानंतर आम्ही जर सूचना केली काय इंजिनिअरिंगची का ते आवर्जून ते बजेटमध्ये कसं घेता येईल ते त्या प्रकारे ते सूचित करायचे. त्याप्रमाणे ते DMCलाही त्या प्रकारचं गाईड करायचे का बाबा असं साहेब हे आपल्याला असं करायला लागेल असं. म्हणजे अशा प्रकारचे काही जे निवृत्ती मंडळी होती आता जे होणार आहे तर ते खरोखर महापालिकेचे एक ॲसेट आहे. आणि आज देखील आम्हाला म्हणजे ज्या वेळेला आमची मीटिंग चालू होती 3 दिवसांपूर्वी शहर अभियंता साहेब मीटिंगमध्ये बोलले अरे मनोज पाटील अरे याची रिटायरमेंट आले
तर अक्षरशः म्हणजे सगळं ऑफिस देखील बघत म्हणजे एवढे होते आणि 3 दिवसच राहिले म्हणजे आपल्याला काही लक्षातच नाही म्हणजे इतकं त्यांचं म्हणजे आम्हाला फिलिंग जाणवायची. तर अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य चांगलं सगळं हे त्यांचंही आणि हे बाकीचे मंडळी जे रिटायर होणार आहेत आजच्या दिवशी त्यांचंही पुढील आयुष्य सुखी समृद्धी आणि समाधानाची जाऊ. मला 2 शब्द बोलून दिल्याबद्दल आठवून साहेबांचा मितभाषी पण सगळ्यांशी जमवून घेण्याचा स्वभाव आणि एकंदरीत दरांनी केलेलं नवी महानगरपालिकेसाठीचं काम याविषयी मदन वागचौडेजींनी भाष्य केलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने यानंतर शहर अभियंता संजय देसाई सरांना विनंती आहे. 20 वर्ष कधी कधी समजलं नाही. मनोज मी जॉईन व्हायच्या आधी 2 वेळ जॉईन झाला होता. मी झालो 23 ऑक्टोबर 92ला आणि मनोज त्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 21 तारखेला जॉईन झाला होता. आणि पहिली जी टीम होती त्या आधी म्हणजे काय महापालिका एका फ्लोरवर चालू की झाली होती. 3000 स्क्वेअर फूटचं ऑफिस त्यामध्ये कमिशनर बसायचे. ग्रामपंचायतकडून आलेली लोक असायचे हे ऑब्झर्व केलेली लोक होती 282 लोक. त्यातले जवळजवळ 212 सफाई कामगार आणि बाकी 29 ग्रामपंचायतीमधले क्लर्क्स लोक. आणि महापालिका होणार म्हणजे जे राजकीय लोकांचे काही लोकांनी लावलेले आधी 4-5 दिवसामध्ये असे 15 लोक. तर त्यापैकी आपला सलमान खान नाही आपण काय म्हणतो संजय विजय पाटील हा म्हणजे अगदी आमच्या महापालिकेत आम्ही जॉईन झाल्यापासून आमच्याबरोबर होता. त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर्स आणि SI लोकांची रिक्रुटमेंट झाली. आम्ही 6-7 जण पहिल्या टप्प्यात आलो. त्यात मनोज पाटील, अरविंद शिंदे, मी, भोगावकर, मोरक, अजय संखे. नंतर दुसऱ्या टीममध्ये 2 महिन्यात 30 बॅच म्हणजे 2 महिन्यानंतर आणखी 6 लोकांना घेतलं. त्यात मदन वागचौडे, दोन्ही सोनवणे, धोरे मॅडम अशी सुरुवात झाली. अगदी यंग लोक आमचं वय कमी 24-25-26 वर्षाचं होतं म्हणजे 26-27 वर्षाची काही लोक होती. आमच्यात सिनियरमध्ये त्यावेळी ठाणे महापालिका आपल्या ठाणे जिल्हा परिषदेमधून ती ठाणे पंचायत समिती होती. आता मनोज पाटील आहे त्यांच्याविषयी मला सांगायचं म्हणजे सर्वांना माहिती आहे अगदी मित्रभाषी सर्वात शांत आमच्या ग्रुपमधला सर्वात शांत. कधीही कंटाळा आला नाही. कुणी काय सांगितलं काम करणार आणि अगदी म्हणजे काय म्हणतात तिथं राजवले असेल तर 2च लोकांना माहिती आहे. त्याच्या विशेषतः माहिती असेल मलाही माहिती आहे. अगदी कुणाशी रागवणार नाही. अगदी शांत म्हणजे कसं आहे की मनोज पाटलांकडे गेल्यानंतर काम हे होणाऱ्याची प्रत्येकाला गॅरंटी. कुठल्याही महापालिकेचं काम असू दे त्यांनी आपल्या गेल्या 31 वर्षामध्ये सर्वात चांगले ज्या विभागाची त्यांनी जडणघडण केली ते मदत विभाग. जवळजवळ जयतांमध्ये 650 कोटीचा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणणे आणि तो काम करून घेणे त्याचा सिंहाचा वाटा त्यांचा होता. त्यानंतर बाकीचे डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलं त्यांनी. स्थापत्य विभागात असू दे किंवा डेप्युटी इंजिनियर वॉटर सप्लाय मला अरविंद शिंदे आणि यांना परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 असे विभाग दिले होते वॉटर सप्लाय नव्यानला. आणि आपले खाडीलकर त्यावेळी डेप्युटी इंजिनियर होते. तर वॉटर सप्लाय ज्यावेळी त्यांनी वॉटर सप्लायचं काम केलं त्यावेळी महापालिकेची खंडत परिस्थिती पाणी पुरवठ्यामध्ये होती. आपल्याकडे पाणी येत होतं. रात्रांवर जागून त्यांना काम करावं लागलं असं मी डोळ्याने पाहिलं. त्याच्यानंतर मीही काम केलं पण परिस्थिती त्यावेळी फार वाईट होती. म्हणजे काहीच नव्हतं आपल्याकडे आणि लोकसंख्या वाढत होती. आपल्याकडे सिस्टीमही नव्हती कारण का डिपार्टमेंट शुल्क आपल्याला आलं होतं. आणि त्या परिस्थितीत त्यांनी केलेलं काम हे अगदी लोकांच्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये स्मरणात राहील असं केलेलं आहे. दुसरं की आता गेल्या 2 वर्षापूर्वी मी शहर अभियंता पदावर आलो. वॅकन्सी होती. इमिजिएटली ते अतिरिक्त शहर अभियंता म्हणून काम केलं. महत्वाची जी कामं होती पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण याच्यामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. आता हे अमृत 1 आणि अमृत 2 अमृत 1 मध्ये आपण महापालिकेमध्ये त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये जवळजवळ 40 MLDचं रिसायकल प्लॅन उभा केलेले आहेत. जवळजवळ 86 किलोमीटरची पाईपलाईन टाकली. 3 ESR बांधलेला आणि महाराष्ट्रामधला किंवा देशामधला रिसायकलचा सर्वात चांगला प्रोजेक्ट जो नावांवरला आलेला आहे तो त्यांच्या अधिपत्याने झालेला आहे. आणि अशीच लोक हे नाही
यांनी काम करत असताना आपल्या अधिपत्याखाली जी कामं अधिकारी आहेत, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स असतील, डेप्टी इंजिनियर्स असतील, ज्युनियर इंजिनियर्स असतील, त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांना एक तयार करण्याचं काम त्याने केलं. हे आपण काम करत असतो पण आपल्याबरोबर एक टीम तयार केली पाहिजे, टीम तयार करण्याचं काम त्यांनी काम केलं आणि निश्चितच ज्या टीम मध्ये लोक होते त्यांची ती आठवण काढतीलच, परंतु महापालिकेतनं ज्यांनी आपल्या नागरिकांनी कामं बघितलेली आहेत किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी कामं त्यांनी बघितली आहेत ती कायमस्वरूपी त्यांची आठवण काढत जातील असं मनोज पालके आग्रहाने सांगतो. दुसरं परिमंडळामध्ये काम केलं. मला एक मोठी बोल अडचणी असते की मी जात होतो पण मी अडचण कशी करायची त्याच्यावर मी पण शिकून घेतलंय. आम्ही सांगायचो किंवा याच्यात असं याच्यात अडचण कशी निर्माण करायची एवढं सांगून दे आणि एखादी फाईल निगेटिव्ह करायची असेल तर त्यांच्याकडे पाठवायचो. अगदी म्हणजे अगदी कुठलेही जे नियम असतील जरी कुठल्या माहिती नसेल 1982चं जे अकाउंट कोड आहे त्याच्यामधल्या प्रोव्हिजन दाखवणार की साहेब याच्या खाली आपल्याला काम करायला येत नाही. तर त्या बेसवर आम्ही काही अशी अनअवॉइडेड वर्क्स असायची की जी आपल्याला कामं करायची नसतील तर त्यांच्याकडून आम्ही ही अशी कामं करून घेतलेली आहेत. तरी आता आपण काय म्हणतो गेल्या ते 94 आपल्याला आले बरोबर ना, तर 94 पासून ते आतापर्यंत त्या बिगमध्ये 50% काळ त्यांच्यावर मी काम केलेलं आहे. म्हणजे जो 50-16 वर्षे कामं केलेली आहेत. तर त्यांचा स्वभाव अत्यंत चांगला, घरच्या लोकांच्यावर प्रेम आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो आईवर किती प्रेम असतं. एक दिवस हा माणूस बुलेटवरून आईला घेऊन चालला होता या वयात. आता आई आलेल्या त्यांच्या मावशी आता आईला घेऊन मी बघितलं आणि ऑफिसमध्ये आल्यावर फोन केला तू काय करतोस. पानबीसच्या रोडवरून तो 120 स्पीडनं आईला घेऊन चालला. आईचं वय 80 ते 85 वर्ष असेल. म्हणजे असा धीरपणे असताना पण अधिकारी मी बघितलेला आहे. तर ह्या त्यांचं म्हणजे आपलं कौटुंबिक बाबतीत हे झालं. आता गोसावी जे एज्युकेशन डिपार्टमेंट कुठले विषय असेल पूर्ण करण्यामध्ये त्यांचं कायम योगदान असायचं. कुठलंही काम सांगा जर करता डेप्युटी कमिशनर एज्युकेशन नसतील किंवा नंतर शिक्षणाधिकारी नसतील तर नंतर आठवण होणाऱ्या व्यक्ती म्हणजे गोसावी मॅडम. म्हणजे कुठलंही काम असेल तर त्यांना सांगितलं की ती कामं व्हायची. त्यांचं आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जे काम महापालिकेत केलेलं ते अत्यंत चांगलं आहे आणि त्यांची आठवण तुमचे सगळे शिक्षक तुमचे सर्व कर्मचारी बंधू आणि जे तुमच्या हाताखाली घडलेले विद्यार्थी आहेत ते सुद्धा काढतील यात शंका नाही. त्यावेळी 57 नगरसेवक असायचे आणि त्यांच्या समोर मला बोलायला उभा केलं जायचं कारण त्यावेळी बरेच पॉलिटिकल हे नसायचं, मेजॉरिटी नसायची आणि सभागृहात जेव्हापर्यंत मेजॉरिटी होती का नाही बघत राहिलो आम्ही आणि तोपर्यंत आम्हाला बोलायला लावायचं. संजय नाईक साहेब असायचे महापौर आणि ते बोलायला उभा करायचे. त्याचा अनुभव आहे आम्हाला. असाच विषय कुठलाही काही वादसंवादाचा विषय करायचा आणि जवळजवळ 2-2 तास बोलायचो. मी तर या विषयावर मी 3 तास बोललेलो आहे आणि दिघ्यापासून बोलायचो मोरब्यापर्यंत बोलायचो आणि मोरब्यापासून परत पाणी कुठं कुठे नाही ते सांगत राहायचं. हा मला तसा अनुभव आहे. आणि म्हणजे रावातून कुठे येतात हे आणि बऱ्याच वेळा आमच्याकडे नारायण पाटील नावाचे एक नगरसेवक होते. ते म्हणायचं साहेब भाषण बंद करा की वेळेवरती झालेले विषय पटायला टाका. तसं तर आई कसा म्हणजे आम्ही वाट बघता येतील विषय पाठवून. तर महापालिकेत आता बरेच अधिकारी आता रिटायर होत आहेत. चांगल्यापैकी टीम चांगली म्हणून नावाजलं जातं की इलेक्शन ब्रँच असू दे किंवा कलेक्टर असू दे किंवा महसूल यंत्रणा असू दे तर आपल्या लोकांचं जे नाव आहे ते सातत्यानं असंच राहावं आणि यासाठी सर्वांनी आपण स्वतःहून तयार झालं पाहिजे. आता इंजिनिअरिंग टीममध्ये आमची टीम बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या इंजिनिअरिंग टीमचं नाव काढलं जातं. MMR मध्ये आपलं वॉटर सप्लाय शिवरेज असतील किंवा बाकीचे रोड्स असतील यावर आपलं नाव आहे आणि ते नाव सातत्यानं राहावं यासाठी आपल्या जे आता मार्गदर्शक म्हणून जे आता आम्ही लोकांनी काम केलं, मनोज साहेबांनी काम केलं तर ते सातत्य पुढे ठेवावं. आणि ही आपली संस्था आहे. आपण नोकरी करतो हा भाग वेगळा आहे पण ही संस्था ही आपली आहे, हे शहर हे आपलं आहे. याची जाण आपण ठेवून जर काम केलं तर निश्चितच आपण पुढे भविष्यात आपण आपल्या सगळ्यांना सुविधा देऊ शकतो. मी आता थोडंसं सगळ्यांना आवड करत होतो कारण आमच्या घ्यावीशी वाटते की म्हणजे देसाई साहेबांची एक मुलाखत घेऊन ती व्हिडिओ करून ठेवणं गरजेचं आहे कारण की इतक्या प्रकारची जी नवी मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे
ती संकलित राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा निश्चित जनसंपर्क विभाग प्रयत्न करेल. आणि माझ्या ओळखीचं फक्त एकच नाव इथं आल्यापासून होतं, ते म्हणजे मनोज पाटील. ते पण संजय देसाई साहेब बोलायचे किंवा मिटिंगला साहेबांजवळ असताना ते नाव सारखं समोर यायचं. बाकीचे सगळे ओळखीचे नाही, परंतु गेली 26-27 वर्ष झाले या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये काम करत मी इथं आलेलो आहे. त्यामुळं कुठेतरी आता देसाई साहेब आपण म्हटलं की प्रतिनियुक्तीवर अधिकारी आलेले आहेत, आणि प्रतिनियुक्तीवरचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याबद्दल मी थोडंसं बोलेन इथून पुढच्या कालावधीत, आता नाही बोलत. तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने एक दुःखाचा पण कार्यक्रम वाटतो, आनंदाचा पण आणि कौतुक मिश्रित, म्हणजे असा संमिश्र कार्यक्रम आहे. दुःख, आनंद आणि कौतुक मिश्रित. आनंदाचा जो कार्यक्रम आहे तो जे सेवानिवृत्त होणार आहे एकदा ह्या महापालिकेच्या याच्यातून सुटलो असे वाटणारे पण आनंदी असतील. नवी मुंबई महापालिका तशी नाही आहे, मला माहित आहे, त्यांना आनंद होणार नाही. पण इतर जर महापालिकेची परिस्थिती बघितली, महाराष्ट्रातल्या बऱ्याच महापालिकेमध्ये फिरून आलो मी, तर या महापालिकेच्या कटकटीतून कधी एकदा मुक्त होतो असं कर्मचाऱ्यांची भावना असते. इथली भावना मला माहित नाही, परंतु काही लोकांना ह्या महापालिकेच्या सेवेतून जातो म्हणून आनंद होतो. आनंद दुसऱ्या पण माणसाला होतो की हा गेला आता माझी तिथं वर्गीला असेल, असे आनंदाचे दोन आहेत. दुःखाचं एक आहे की आता देसाई साहेबांनी पण हे केलं की त्यांचा एक सहकारी कायम त्यांच्याबरोबर काम करणारा सेवानिवृत्त होत आहे, आणि त्यांना थोडंसं दुःख वाटत असेल, पण ते 1 महिन्यापुरतच असेल असं त्यांच्या बोलण्यातून झालं. दुसरं दुःख वाटणार आहे की मनोज पाटलांच्या अंडर जे काम करत होते आपले उपअभियंता असतील, शाखा अभियंता आहे, त्यांना पण वाटेल की आपला एक आधारस्तंभ गेला, आपल्याला मार्गदर्शन करणारा गेला. म्हणजे दुःख वाटणाऱ्यांचं प्रमाण इथं जास्त असणार आहे. आणि आता ऐकलं की कौतुकाचा कार्यक्रम म्हणजे एका 10 लोकांचं सगळ्यांचं कौतुक आपण आता सर्वांनी ऐकलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. परंतु आता देसाई साहेबांनी सांगितले की नवी मुंबई महापालिका 1992 साली स्थापन झाली. ती स्थापन होताना महापालिकेची स्थिती काय होती, त्यावेळची जी गावं असतील किंवा 2-250 स्टाफ होता, त्यातून एवढं चांगलं शहर म्हणजे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं 1 नंबरचं शहर आपण स्थापन केलेलं आहे. सर्व लोकांचा एक रेसिडेन्शियल हाऊस किंवा हे शहर नावारूपाला आलेलं आहे. आणि जशी लोकांची भावना असली की मुंबईत राहणारे लोक असतील किंवा दुसरीकडे कुठे राहणारे लोक असतील की नवी मुंबईत राहायला गेलं, मला असं सांगितलं जातं की नवी मुंबईत जो अधिकारी आला, अधिकाऱ्याच्या बाबतीत मी बोलतो, नवी मुंबईत जो अधिकारी आला तिथं आल्याला जॉईन झाला, मला आता 1 महिना कसा तरी मी तिथे घेऊन मला झालेला आहे. नवी मुंबईत आलेल्या मला अधिकारी असतील किंवा इतर जे काही नागरिक असतील किंवा काही पदाधिकारी असतील ते सांगतात की नवी मुंबईत आलेला अधिकारी परत आपल्या गावाकडे जात नाही, तो इथं सेटल होतो. त्या पद्धतीने मी प्रत्येकाला विचारतो, तर प्रत्येक इथं जे नवी मुंबईत काम करणारे जे अधिकारी आहेत या महापालिकेत, भले ते महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून गावातून आले असतील, पण रिटायर झाल्यानंतर ते काही गावाकडे जातील असं मला वाटत नाही देसाई साहेब. त्यामुळे तुम्ही जरी रिटायर झाला तरी तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं सहकार्य या महापालिकेला मिळणारच आहे. त्या पद्धतीनंच मनोज पाटलांचं पण आहे. मग अशी बोलताना आपले अरविंद शिंदे साहेब म्हणाले की मी त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे, पण ते लवकर रिटायर झाले, ते वाटत नाही दिसण्यावरून. त्यामुळे मनोज पाटील जसं तुमचा गुण सांगितले, तुम्ही मितभाषी आहात, तसे इतरही चांगले गुण तुमच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजून सेवानिवृत्तीच्या तारखे दिवशी सुद्धा आपण एकदम टवटवीत आणि तरुण दिसताय. तर त्यांचे गुण मनोज पाटील साहेबांचे, अरविंद शिंदे साहेब आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे, जे वयापेक्षा आत्ताच्या वयापेक्षा जास्त वयाचे वाटतात. तर मनोज पाटील साहेबांनी पण ते सांगावं की तुमचे चांगले गुण कोणते आहेत ते. एखाद्या शहरातले असतील रस्ते, गटर, याच्यापेक्षा आपल्याला आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण तिकडे लक्ष दिलं तर ते दुरुस्त होऊ शकतं, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर एक पिढी आपली कायमच्या आयुष्यातून उठून जाते. त्यामुळे शिक्षणातले पण आपले मुख्याध्यापक रिटायर होत आहेत. बाकीचे आरोग्य असेल तर सगळं आहे. हे आपल्याला कोविडमध्ये कळालेलं आहे. कोरोनामधून आपण वाचलो म्हणून आपण इथं आता उभा राहिलो किंवा करतोय. तर हे असे कोरोनामध्ये पण चांगले काम केलेले आपले ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत आणि शिपाई आहेत आपले. त्यांना तुम्ही शिपाई नाही म्हणाल, ते संजय दत्त म्हटले तेच ना, विजय पाटील. हा, म्हणजे असे जर शिपाई असतील संजय दत्त सारखे दिसणारे आणि वागणारे, जादूनी झपकी देणारे असतील तर अधिकाऱ्यांचं वक्तव्य काय काम निघून जातं. कारण अधिकारी
कायम टेन्शनमध्ये असतो. आता एक पदाधिकारी नाही तुमचं, पण बॉडी काय असते आणि कशा पद्धतीनं महासभेत उत्तरं दिली जातात हे पण मी पाहिलेलं आहे. त्यामुळे बॉडी नसताना चांगल्या प्रकारचा काळ आपण व्यतीत केला असेल असं पण वाटतं. काही लोकांना वाटत असेल की बॉडी होती ती बरं होतं, आता माझ्यासारखं काही करता येत नाही, कारण कुणाला सांगा असे पण आहे. त्यामुळं इथून पुढे काम करताना असं दुसरंही मला जाणवलं की माझ्याकडे आता सरांनी एस्टॅब्लिशमेंटचा ऍडमिशनचा पण चार्ज दिलेला आहे. असं आता एक रिटायर व्हायला लागले. मागच्या वेळेला 10 रिटायर झाले. दुसऱ्याच दिवशी मी जॉईन झाल्यानंतर 4 का 5 लोकांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. आज 10 आहे आणि जवळपास काहीतरी मला कळालं देसाईचं, तुम्हीच म्हटलं होतं की त्या वर्षी 170च्या वर कर्मचारी रिटायर होणार आहेत. हे कर्मचारी रिटायर झाल्यानंतर देसाई साहेबांनी मगाशी सांगितलं की खालच्या अधिकाऱ्यांनी माणसं तयार केली पाहिजे. पण मला वाटतं की आता जे महापालिकेच्या स्थापनेपासून जे अधिकारी कार्यरत होते ते रिटायर होताना ते निश्चितच देसाई साहेब असतील, अरविंद शिंदे साहेब असतील किंवा आता मनोज पाटील असतील, त्यांनी आपल्या खालच्या अधिकारी जे आपला स्टाफ आहे ते निश्चित तयार केले असतील. आता सगळ्यात जे चांगले चांगले अधिकारी जर जायला लागले तर एक पहिलं प्रश्न आमच्या समोर येतो, पण आयुक्त साहेब असतील किंवा आम्ही असो किंवा काय उपायुक्त असतील, की हे गेल्यानंतर खालची लोक कसे असतील आणि हा टेम्पो आपल्याला व्यवस्थित चालवता येईल का. तर मला निश्चित खात्री आहे की नवी मुंबईचं कल्चर आपल्याला आता देसाई साहेबांनी सांगितलं, त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं काम कराल अशी अपेक्षा आहे. आणि रिटायर जरी झाला तरी आपण महापालिकेत यावं, महापालिकेमध्ये आमच्या तुमच्या जुन्या सरकारनं मार्गदर्शन करावं. महापालिकेत जर असे काही वेगळे प्रश्न आले, प्रमोशनची मिटिंग घ्या त्या ठिकाणी, दुसरा घ्या, म्हणजे आनंदी लोक आहेत. आता हे गेल्यानंतर मला मिळेल हे प्रत्येक महापालिकेत आहे. पण हे करत असताना कायमची पदोन्नती देत असताना ज्या काही आपण सेवा शर्तीच्या ज्या अटी आहेत किंवा आतापर्यंत जे डॉक्युमेंट्स आपण रेडी करून ठेवायला पाहिजे होतं, मी बऱ्याच महापालिकेत बघितलं की हाच एक वाद निर्माण होतो की वेळच्या वेळी पदोन्नती आणि वेळच्या वेळी नियुक्त्या न झाल्यामुळं पदोन्नतीचे चान्सेस महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना कमी मिळतात. आपलं आत्ताचं जर उदाहरण बघितलं तर 13 उपायुक्तांची पदं आहेत. त्या 13 उपायुक्तांच्या पदापैकी 5 का 6 पदं आपली याची आहेत, शासनाच्या आहेत, आणि बाकीची महापालिकेची आहेत. पण महापालिकेच्या पदावर पात्र असणारे आता संजय तायडे साहेब एक पात्र होते, त्यानंतरचा पात्र माणूस दिसत नाही असं माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे. मग हे का होतं, तर हे न होण्यासाठी आपण पहिल्यापासूनच आपल्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे की कशा पद्धतीने करावं. आणि शरद पवार साहेबांनी पण आता चांगलं काम केलं असं सांगितलं मला त्यांनी, की जे सेवा प्रवेश नियम आहेत आपल्या आकृती बंधातील सेवा प्रवेश नियम, सेवा प्रवेश नियमामध्ये ज्या काही अडचणी होत्या पदोन्नती द्यायला, ते सेवा प्रवेश नियम बदलण्यासाठी पण आपण एक प्रस्ताव पाठवलेला आहे. निश्चित तो शासनाकडून मंजूर होईल. ते आल्यानंतर आपली पण लोक ज्युनियर इंजिनियर असेल तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पुढे सिटी इंजिनियर पर्यंत जातील आणि खालचे जे अधिकारी आहेत ते उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तापर्यंत जातील असा एक विश्वास मला वाटतोय. पण हे करत असताना आपल्याला एक पद पाहिजे, त्याशिवाय काम आम्ही करणार नाही. किंवा काही लोकांचं पण असं आहे की एखाद्याची बदली केली तर तो ज्या पूर्वीच्या पदावर काम करत होता ती माहिती लोकांना द्यायची नाही. असे 2 उदाहरणं माझ्यासमोर आलेले आहे. मी अजून कसं काम करून लोकांना मिसळून किंवा आपल्या खालीपर्यंत काम केलं नाही, पण लवकरच ते सुरू करणार आहे, तेव्हा ते सगळं लक्षात येईल. पण हे करत असताना मी नेहमी सांगतो की तुम्ही कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता आपण ते काम केलं पाहिजे. आपण एक सिंहासारखं आपण वागलं पाहिजे. सिंहाची जशी ताकद असते त्याप्रमाणे त्याबद्दल एक मला एक आठवत आहे, कोणीतरी लिहून ठेवलं होतं, शेर अगर किसी भी चट्टान पर बैठ जाए, शेर अगर किसी भी चट्टान पर बैठ जाए तो वो चट्टान भी सिंहासन बनती है. इसीलिए अपना सिर पे लेने का प्रयास कीजिए, सिंहासन का मोह न रखते हुए आप काम करते रहो. आप जिस जगह पर होगे वो जगह भी सिंहासन बन जाएगी. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. सरांनी पण पहिल्या मीटिंगमध्येच मला सांगितले की तुमच्याकडे हा चार्ज देताना इथून पुढच्या कालावधीमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी होतो त्याच दिवशी त्याच्या हातात ते सगळे फायदे आहेत, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी पडली पाहिजे. अशा पद्धतीनं आस्थापना विभागाने केलं पाहिजे. त्या पद्धतीनं पण आम्ही आता प्लॅनिंग करतोय. शरद पवार साहेब आहेत, आमची आस्थापनेची टीम आहे, घरात आहेत, आणखी लोक बरीच माहिती करून घेईल. पण ही कामं आपल्याला मार्गी लावावी लागतील आणि जेणेकरून आपल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या एक काम करताना पण आनंद वाटला पाहिजे. फक्त आलोय आणि गेलोय, सकाळपासून काम करायचं आणि संध्याकाळी जायचं एवढं न करता खरंच आपण महापालिकेसाठी काम करतोय अशी भावना त्यांच्या तयार व्हावी, एवढी एक इच्छा मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता देसाई साहेबांनी त्यांच्या दीर्घ भाषणात सांगितलं की हे आपलं शहर महापालिकेला
आपण चांगल्या स्तरावर नेलं पाहिजे, त्याचं नुकसान होऊन दिलं नाही पाहिजे. हे सर्वांनी आपल्या ठाई असं मनात बांधून आपण प्रयत्न करावा, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य आरोग्यदायी आणि चांगलं जावं ही एक अपेक्षा व्यक्त करता आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोच यह नहीं होनी चाहिए कि मुझसे नहीं हो पाएगा, लेकिन यह होनी चाहिए की मेरे अलावा कोण कर सकता है. अशी कामं आतापर्यंत रिटायर झालेल्या लोकांनी आपल्याला करून दाखवलेले. देसाई साहेब त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मनोज पाटील साहेब आहे की त्यांनी सांगितलं नाही मला जमणार नाही, पण त्यांनी ते केलं. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरं थोडा आवाज आणि आपल्या कष्टामधून उभे राहिलेलं हे शहर आहे. या शहराबद्दल आपल्याला अत्यंत प्रेम असतं, नितांत प्रेम ठेवणं हे दुसरं गरजेचं आहे. दुसरं कुटुंबावर प्रेम करतो. कारण आज आपण आयुष्यामधले जे काही आपला सगळ्यात क्रियाशील पिरियड आहेत आपण म्हणतो, तर त्याच्यामधले 6 ते 7 तास फक्त आपण घरामध्ये राहतो आणि जवळजवळ 12 ते 14 तास आपण ह्या आपल्या या कार्यालयामध्ये घालत असतो. आणि त्याच्यामुळे नवीन सहकारी मिळणे, नवीन योजना आपण राबवणे, अनेक लोकांना मदत आहे. मनोज आपल्याकडे पाणीपुरवठा विभाग पाहत होते, मला वाटतं त्याच्याबद्दल बांधकाम विभागात असतील, पण माझा संबंध त्यांचा पाणीपुरवठा विभागाशी जास्त आला. अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू अधिकारी. आणि आज आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आपले सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे, सांडपाणी आहे, तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून सांडपाण्याचाच योग्य वापर करणे. आपल्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 40 दशलक्ष लिटर इमिडिएटली आपण एवढा स्थापित क्षमता आज तयार झाली. मला वाटतं की मुंबईमध्ये सुद्धा एवढी मोठी नाही. आपल्याला यांचे जे कर्तव्य आहे, त्यांचे जे कार्य आहे ते निश्चितच महानगरपालिकेसाठी खूप मोठे आहे. बाकीचे जे शाळा सुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जवळजवळ 78,000 विद्यार्थी, म्हणजे 2,80,000 विद्यार्थी महानगरपालिकेत शिकतात. त्याच्यातले जवळजवळ 80,000 विद्यार्थी हे आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतात. हा आकडा सुद्धा खूप मोठा आहे. त्याचा दर्जा राखणे, चांगल्या प्रकारचं शिक्षण देणे, कारण आपण एक नवीन पिढी देशामधून घडवत असतो. आणि आपला देश हा आपण युवकांचा देश म्हणतो, यंग इंडिया म्हणतो. आज आपल्या भारतामध्ये जेवढे 65 वर्षावरचे जे काही नागरिक आहेत, याचे 40 कोटीमध्ये फक्त 7 ते 8% 65 वर्ष वय असलेले, त्याच्यापेक्षा जास्त वय असलेले नागरिक आहेत. आणि आज 12 वर्षाच्या पर्यंत जो काही आपण जर बघितलं तर जवळजवळ आपलं 25% पॉप्युलेशन हे 12 वर्ष आणि 12 ते 30 वर्षामध्ये आणखी आपलं 30-35% पॉप्युलेशन आहे. आणि पुढला 30 ते आपला 60 वर्षाचा जो काही कालावधी, 65 वर्षाच्या कालावधीमध्ये राहिलेलं 30-35-40% नागरिक आपले त्याच्यामध्ये आहेत. तर एकूणच बघितलं तर या देशामध्ये अत्यंत ऊर्जा आज तयार झालेली आहे आणि आपण सर्व त्याचा एक भाग आहोत. आणि पुढची दिशा आपल्याला, आपण ज्यावेळेस विकसित भारताची जी काही संकल्पना आपण मानतो, स्वतःच्या कुटुंबाचा विकास होतो, आपल्या नातेवाईकांचा विकास होतो, आपल्या शहराचा विकास होतो, आपल्या परिसराचा विकास होतो आणि पुढे देशाचा विकास. विकास म्हणजे नेमकं काय? एक चांगलं आपल्याकडे कौशल्य असतं, जीवनातली कौशल्य आपण आत्मसात, आणि मग आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचे कौशल्य म्हणजे निपुण असतं. मी जे काही काम करत असेल त्याच्यामध्ये मी निपुण राहण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. माझं ते ध्येय नेहमी ठेवलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आपण ध्येय ठेवतो त्याच्यामुळे काय होते की एक चांगल्या कृती हे आपल्या हातून घडत असतात. म्हणजे जे काय आपल्याला घडणारी जी काय फलनिष्पत्ती आहे ती अत्यंत उत्तम दर्जाची होते. दर्जा उत्तम राहिला की त्याचे आपोआप त्याचे फायदे आपल्या सर्वांना होतात. प्रत्येक गोष्ट असेल, आपण स्वयंपाकामध्ये, पाककलेमध्ये निपुणता आणली, अनेक गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये ते एक हे होतात. आज आपण इंजिनिअरिंगमध्ये जेवढ्या आपण स्किल आपण तेवढा. त्यापूर्वी कोसे खाली आल्यानंतर मी ज्यावेळेस आढावा घेत होतो तर त्यावेळेस मी काही प्रश्न विचारत होतो. मला सांगितलं साहेब आता हे त्यांना काही विचारू नका, हे रिटायर होतात. तर असं काही होत नाही माझ्या मते. आपण ज्या दिवशी कामावर म्हणजे शेवटपर्यंत आपण काम करत असतो आणि आपल्या सेवानिवृत्ती सुद्धा नंतर सुद्धा आपण काम करत असतो. आपले सहकारी आपल्याकडे
येत असतात वेगवेगळ्या कामासाठी आणि त्याचा निश्चितपणे त्या संस्थेला फायदा होत असतो. शाळेमध्ये माझं मला वाटतं मी शिरवणी शाळेला भेट दिली. अल्प कालावधीमध्ये मला 25 वर्ष ते रस्ते चांगले राहिले तेवढा आपला खर्च कमी होतो. शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीचे संस्कार आपण केले तर ती मुलं नेहमी मी आज पेपरला वाचत होतो. कोकण गायडे शाळेमध्ये एक मुलगी आपल्या शाळेमध्ये शिकत होती, सोलापूरची. ती आई वडील भाजी विक्रेते आणि ती आता IAS परीक्षामध्ये UPSC परीक्षेमध्ये पास होऊन 492 रँक तिच्या. तर हे जे शिक्षण आहे आपल्याकडे सुद्धा आपण त्याचा एक भाग होतो. त्यांनी म्हणजे पेपरला वाचल्यानंतर समजलं की मला तिने उल्लेख केला की मी नवी मुंबईच्या शाळेमध्ये शिकल्यामुळे मी आज इथपर्यंत आले. तर आपण हे जे काही आज उपलब्ध करून देणारे साधना हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मोठी क्रांती त्याच्यामध्ये करत असतात. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस मीही जिल्हाधिकारी म्हणून सेवेतील सर्व कर्मचारी असतील त्यांनी अत्यंतपणे निष्ठेने काम केले. कुटुंबाची एक जोखीम बरोबर आहे, त्याचबरोबर आपल्या कामाची सुद्धा आपल्यावर जबाबदारी आहे आणि हे सर्व सोडून आपण नागरिकांची काळजी घेणे आणि पर्यायाने आपला जो काही समाज आहे तो चांगला राहणे याच्यासाठी सगळ्यांनी समर्पित भावनेने काम केलं. खूप त्यांचे सुद्धा आपण खूप खूप आभार मानले पाहिजे आणि असंच काम या महानगरपालिकेमध्ये मला वाटतं अपेक्षित आहे की आपण सर्व करणार आहात. आज आपल्याकडून एक 6-7 आपले जे काही सहकारी आहेत आज सेवानिवृत्त होतात, परंतु सेवानिवृत्तीपूर्वी सुद्धा त्यांचे जे काही लाभ आहेत ते त्या दिवशी मिळाले त्याच्यासाठी मी खूप आग्रही आहे. आणि काल परवा सुद्धा माझ्याकडून एक 10-12 सह्या लगेच घेऊन गेले आणि मध्ये ठरलो की मी सेवानिवृत्तीच्या वेळेस सगळे लाभ मला मिळाले आणि बाकीचे जे सांसद आहेत तुमचे सुद्धा एक 8 दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्यांचे होतील तेवढे आम्ही आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहिला. या सर्वांच्या प्रेमाखातर त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांनी ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या सेवेमध्ये चांगली सेवा केली त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबाकडे तेवढंच लक्ष आता इथून पुढे द्यावं. त्याचबरोबर आपल्याला अनेक ज्या सामाजिक सोशल ऑर्गनायझेशन आहे याच्यामधून वेगवेगळे कामं करण्याची आपल्याला एक संधी उपलब्ध होते. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न समाजापुढे आहेत. प्रत्येक गोष्ट शासन स्तरावरून सुटले जात नाही, महानगरपालिकेच्या स्तरावरून सुटले जात नाही. आपलं जे काही नॉलेज आहे, आपलं काही ज्ञान आहे, त्या ज्ञानामार्फत त्या ज्ञानाचा वापर करून जे काही आपले स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना पण मदत केली पाहिजे. आपल्याला आपल्या सर्व कुटुंबियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय त्याच प्रामाणिकपणे कार्यरत आहे. आज या सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी वृंदांच्या शहर अभियंता मनोज पाटील साहेब प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देतील. सन्माननीय मनोज पाटील साहेब. अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा स्वभाव, स्थापत्य वननिस्तारण विभागात त्यांनी केलेली उत्तम कामगिरी, पाणीपुरवठा सुधारण्यात त्यांनी केलेलं महत्त्वाचं त्यांचं अतिशय महत्त्वाचं असं योगदान राहिलेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं आपल्या काम करण्याची त्याप्रमाणे यानंतर सन्मानित होणार शिक्षण मंडळ, सार्वजनिक रुग्णालय वाशिम, परिमंडळ 2 लेखा असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास राहिलेला आहे. आपण सर्वजण ते निरोल भोसेजींचा देखील यथोचित सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात करतो. पण गोसावे मॅडम यांचा या शिक्षण विभाग हस्तांतरित झाला त्यानंतर त्या महानगरपालिकेत झाल्या. महाटे, कोठेने, नेरूळ, ऐरोली, तुर्भे स्टोअर, जिवा आणि 20 जून 2023 पासून सांगपाडा येथे त्या मुख्याध्यापक शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता या नव्हे येथे 7 वर्ष ANM म्हणून काम केलं. त्यानंतर 93 ते 2020 पर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचं काम ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आहे. आणि आरोग्य विभागात प्रयोगशाळा यांनीही आरोग्य विभागाच्या सेवेमध्ये आपलं अनुभव असं योगदान हे सुद्धा अथक जी सेवा आहे म्हणूनच त्यांना या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण काम त्यांनी केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेची जी काही आर्थिक घडी आहे ती बसवण्यामध्ये यांनाही आपण टाळ्यांच्या गजरात सन्मान. आपली सेवा बजावताना समर्पित भावनेने सेवाभावी वृत्तीनं त्यांनी आपल्या पदावरून सेवानिवृत्त होत असताना पौर्णिमा परांजपे यांना सन्मानित कार्यक्रमासाठी शरीर झाले योगदान दिलेलं आहे. पदापर्यंत त्यांनी कार्याची झेप घेतली त्यामध्ये अतिशय. यानंतर सन्मानित होणाऱ्या व्यक्तिमत्वाला सचिव मॅडमने केला आणि अतिरिक्त आयुक्त साहेबांनी केला. विजय बाळू पाटील 1985 मध्ये पावडी ग्रामपंचायत ठिकाणी रुजू झाले. ते रुजू झाले. त्यानंतर मोरबी धरणा, त्यानंतर शहर अभियंता विभाग आणि नंतर आरोग्य विभाग
साहेबांच्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करताना आपण त्यांना शुभेच्छा देऊया या पुढच्या वाढीत. 10 आपले सेवक्त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि आयुक्त साहेबांनी सेवानिवृत्त होतो त्याच दिवशी अधिकारी सन 1992 मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर ऑक्टोबर 92 मध्ये आम्ही 6 जण लागलो. त्यात आपले देसाई साहेब शहराध्यक्ष पण होते. त्यावेळी महानगरपालिका अत्यंत बाल्यावस्थेत होती. काही सोयी सुविधा नव्हत्या आणि फक्त 19 गावठाणं आपल्याकडे हस्तांतरित झाली होती. त्या परिस्थितीत आम्ही काम चालू केलं. त्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक 95 ला झाली. नंतर महासभा अस्तित्व आली. त्यानंतर सिडको क्षेत्र आपल्याकडे महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालं. त्यानंतर खरी महानगरपालिकेची कार्याला सुरुवात झाली. त्यावेळी मी कनिष्ठ अभियंता म्हणून काम केलं. त्यानंतर उपअभियंता झालो. त्या उपअभियंता पदावर JNRF मध्ये मला 3 सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे बेलापूर, सानपाडा आणि कोपरखेडे यावर काम करायची संधी मिळाली. त्यानंतर कार्यकारी अभियंत्याचा पदभार घेण्यानंतर मी अमृत प्रकल्पाअंतर्गत कोपरखेडे आणि ऐरोली येथे टॉक्सिन ट्रीटमेंट प्लांटची उभारणी करण्याचं काम मला मिळालं. नंतर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान वगैरे हे कार्यक्रम मनापासून 15-16 पासून सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यात महानगरपालिकेने नेहमीच चढता क्रमांक मिळवलेला आहे. आणि या सर्व कार्यकाळात मला माझ्या सर्व कनिष्ठ आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांचं पाठिंबा मिळाला, सहकार्य मिळालं. त्यामुळेच मी माझा कार्यकाल समाधानाने पूर्ण करू शकलो. आणि आता देसाई साहेब बोलले की माझं मॅक्झिमम सेवा ही पाणीपुरवठा मदतसार व्यवस्थेमध्ये काम करत झालेली आहे. त्यामुळे जसं खंडे साहेब बोलले की महानगरपालिकेला काही माझ्या अनुभवाची आवश्यकता वाटली तर मी कधी महानगरपालिकेच्या कामासाठी इथं उभा आहे. या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व नातेवाईक या निमित्तानं महानगरपालिकेच्या वतीनं व्यक्त करतो. आपल्या सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था या सभागृहाच्या बाहेरच्या बाजूस म्हणजे माझ्या